नागपूरसह विदर्भात आज गुरुवारी तब्बल 2 तास मुसळधार अवकाळी पावसाने झोडपले। या पावसामुळे उन्हाच्या दाहकतेपासून सुटका झाली असली तरी अवकाळी पावसामुळे शेतकरी मात्र त्रस्त झालाय। हवामान खात्याने नागपूर शहराला गुरुवारी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता। त्यानुसार सकाळी 9:45 जोरदार पावसाला सुरुवात झाली। ढगांच्या दाटून आलेल्या अंधारामुळे वाहन चालकांना लो व्हिजिबिलिटीचा सामना करावा लागला। नागपुरात कालपर्यंत तापमान 42 अंशांच्या आसपास होते, परंतु सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस यामुळे ऋतू बदलल्याचा भास झाला। यावेळी ताशी 18 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते। हा पाऊस दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू होता। नागपुरात अवघ्या 2 तासात 47 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। पावसामुळे शहराच्या खोलगट भागात पाणी साचले, तसेच अनेक भागात झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याच्या घटना घडल्या। पावसामुळे शहरात तब्बल 4 तास वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। नागपूरसह राज्याच्या इतर भागातही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे फळबाग आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे। दरम्यान हवामान खात्याकडून पुन्हा एकदा राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता। अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागातर्फे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट।